वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत करत आज आपण ओवी क्रमांक 184 पर्यंत आलेलो आहोत. पुढच्या ओव्यांचं आपल्याला चिंतन आज करायचं आहे. ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला तो क्षत्रिय असल्यामुळं त्यानं आपल्या धर्माचं पालन करावं अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश करताना स्वधर्म कसा श्रेष्ठ आहे, स्वधर्माच्या पलीकडं कोणतीही गोष्ट श्रेष्ठ नाही, या पद्धतीनं भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तुझं चित्त आता जरी दयायुक्त झालेलं असलं तरी सुद्धा युद्धाच्या वेळी ही गोष्ट करणं अनुचित आहे असं भगवंत सांगतायत. पुढं या परिस्थितीचं वर्णन माऊली काय करतायत ते आपण बघूयात. माऊली म्हणतायत, अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसेनीही विष होय सुदले नवज्वरी देता. अर्थात अरे गाईचे दूध जरी असले तरी पथ्याला ते उपयोगी नाही, असे असूनही नवज्वराने दिले असता ते विष मारक होते. अर्थात नवज्वर नावाचा रोग एखाद्याला जर झाला तर त्याला दूध सुद्धा मारक ठरू शकतं. अशा प्रकारचं उदाहरण इथं माऊलींनी दिलंय. अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसेनीही विष होय सुदले नवज्वरी देता. काही गोष्टी हितकारक असतात, पण त्याच गोष्टी प्रत्येक काळासाठी आणि प्रत्येकासाठी हितकारकच असतात असं नाही. प्रसंगाप्रमाणे, बदललेल्या वेगवेगळ्या वेळेप्रमाणे आणि व्यक्तीप्रमाणे ती वस्तू चांगली आहे का मारक आहे, हितकारक आहे का घातक आहे, या गोष्टी ठरत असतात, निश्चित होत असतात. साधक साधना करताना त्यानं जर विषयांपासून आपल्याला स्वतःला दूर ठेवलं तर त्याचं हित होणार आहे, त्याचं कल्याण होणार आहे. गृहस्थाश्रमी माणसाला सांगितलेली कर्म वेगळी आहेत, संन्याशी माणसाला सांगितलेली कर्म वेगळी आहेत. कर्म सारखी असली तरी ते कोण करतंय याच्यावरून त्याचा चांगला वाईट परिणाम अवलंबून असणार आहे. आणि म्हणून माऊलींनी त्यासाठी खूप सुंदर उदाहरण दिलंय की अगा गोक्षीर जरी झाले. गोक्षीर, क्षीर म्हणजे दूध, गो म्हणजे गाय. गाईचं दूध जरी झालं तरी पथ्यासी नाही म्हणितले. पण एखाद्यानं जर पथ्य म्हणून ते नको असं सांगितलं, घेऊ नको असं सांगितलं, आणि असं सांगूनही एखादा नवज्वर म्हणजे एक प्रकारचा आजार आहे जो त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचा, ज्या आजारामध्ये दूध हा पदार्थ निषिद्ध मानला जातो. अलीकडेही काही आजार अशा प्रकारच्या लोकांना होतात की त्यांना दूध वर्ज्य सांगितलं जातं, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. त्या प्रकारचा दृष्टांत देऊन माऊलींनी हे स्पष्ट केलंय की नवज्वर झालेल्या माणसाला दूध जरी दिलं तरी ते विष बनण्याची शक्यता असते. त्याप्रमाणे दयाभाव हा चांगला जरी असला तरी सुद्धा योग्य वेळी तो भाव न येता अयोग्य वेळी जर आला तर तो दयाभाव सुद्धा घातक ठरू शकतो. हे सांगण्यासाठी माऊलींनी हा दृष्टांत दिलाय. म्हणजे जी गोष्ट पथ्यासाठी सांगितलेली आहे ती गोष्ट चांगली जरी असली तरी घेऊ नये. कारण दूध चांगलं आहे, पण पथ्य जर सांगितलं असेल, नवज्वर जर झालेला असेल तर अशा माणसानं दूध घेणं त्याच्यासाठी घातक ठरणार आहे.
त्याप्रमाणे दयाभाव चांगलाच आहे. एखाद्याबद्दल दया वाटणं, एखाद्याबद्दल करुणा वाटणं ही गोष्ट चांगली आहे. वाटली पाहिजे करुणा, वाटला पाहिजे दयाभाव. पण ही दया कोणत्या वेळी वाटायला हवी? वेळ जर बदलली दयेची तर तीच दया कधी कधी घातक सुद्धा ठरू शकते. पृथ्वीराज चव्हाणांचं मी एक उदाहरण ऐकलं होतं. पृथ्वीराज चव्हाणानं मोहम्मद गझनीला अनेक वेळा पराभूत केलेलं होतं. 17 वेळा जवळपास त्याचा पराभव त्यांनी केलेला होता. पण तो गझनी सुद्धा इतका कट्टर होता आपल्या विचारांशी की त्यानं पुन्हा आक्रमण केलं आणि त्यावेळेला मात्र त्यानं पृथ्वीराज चव्हाणाला बंदीखान्यामध्ये टाकलं, बंदिस्त केलं. पण बंदिस्त केल्यावर लगेच त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि त्याला मरावं लागलं. हा दयाभाव न दाखवता पहिल्याच वेळेला जर त्याला मारलं असतं तर कदाचित मुस्लिम राजवट भारतावरती लागूच झाली नसती. परकीय आक्रमणं इथं आलीच नसती, झालीच नसती. पण तसं झालं आपल्याकडं. ते होण्यामागचं कारण काय? नको त्या माणसावर दयाभाव दाखवला म्हणून. शिवाजी महाराजांच्या जीवनामधली खूप सुंदर कथा आहे. प्रतापराव गुजर सरसेनापती असताना त्यांनी एका मुस्लिम सेनापतीला, बहादूर खानाला पकडलं. त्याचं सगळं जे काही त्याच्याकडून लुटण्यासारखं होतं ते सगळं लुटलं. पण त्यानं क्षमा मागितली म्हणून प्रतापराव गुजरांनी त्यांना माफ करून टाकलं, सोडून टाकलं. आता हे करण्यापूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांचा सल्ला घेतलेला नव्हता. शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली की प्रतापराव गुजरानं बहादूर खानाला पकडलं आणि मोकळं तसंच सोडून दिलं, शिवाजी महाराज प्रचंड चिडले. शिवाजी महाराजांना राग आला. शत्रूला असं सोडायचं नसतं. शत्रू म्हणजे साप असतो. त्या सापाला जर आपण सोडलं तर तो पुन्हा कधी येऊन आपल्याला डसेल हे सांगता येत नाही. आता सर्पमित्राला हा विषय आवडणार नाही, पण एक उदाहरण म्हणून ते मी उदाहरण दिलंय की एखादा विषारी साप तो कशाला मारायचा म्हणून आपण सोडून दिला आणि त्यानंच आपल्याला घाव केला आणि आपणच मरून गेलो. त्यापेक्षा त्या विषारी सापाला मारणं कधीही चांगलं. शिवाजी महाराजांना राग आला की एवढा तावडीत आलेला शत्रू प्रतापराव गुजरांनी सोडून कसा काय दिला. त्यांनी अतिशय खडबडीत अशा भाषेत, रागाच्या भाषेत पत्र लिहिलं प्रतापराव गुजरांना. शिवाजी महाराज आपल्या सेनापतींवर कधी अशी रागवायचे नाहीत, पण त्या दिवशी महाराजांनाही प्रचंड राग आला. स्वराज्याचे शत्रू जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर ठेचायचे हे सूत्र चालू असताना अचानक हातात आलेल्या शत्रूला अशा प्रकारे माफी देणं शिवाजी महाराजांनाही पटलं नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी जी चूक केली ती जर चूक आपणही केली तर स्वराज्य संपायला वेळ लागणार नाही हे महाराजांनी ओळखलेलं होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हे वचन शिवाजी महाराजांच्या मनात बिंबलेलं होतं की दयाभाव दाखवणं योग्य आहे, पण अयोग्य माणसावर अयोग्य वेळी दयाभाव दाखवणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून प्रतापराव गुजरांना सुनावलं महाराजांनी. प्रतापराव गुजरांनी ते पत्र वाचलं. डोळ्यातून अश्रुधारा यायला लागल्या. रागही तितकाच आला. स्वतःच वाईट वाटलं. आपण किती मोठा अपराध केला, किती मोठी चूक केली, राजांना आपण दुखावलं. राजे एवढं कडक बोलतायत, एवढे रागावलेत, याचा अर्थ त्यांना किती त्रास झाला असेल, किती मनस्ताप झाला असेल. म्हणून प्रतापराव गुजरांनी सोबत असलेले फक्त 7 मावळे सोबत घेतले. किती मावळे? 7 मावळे फक्त. आणि 7 मावळे घेऊन प्रतापराव गुजर त्या खानावर चालून गेले आणि त्या खानावर तुटून पडले. कुसुमाग्रजांनी खूप सुंदर कविता लिहिली, वेडात मराठे वीर दौडले 7. ती कविता मुळात जाऊन वाचण्यासारखी आहे. त्या वेढ्यामध्ये हे 7 वीर थेट घुसले. शत्रूच्या त्या सगळ्या सैन्य, हजारो सैन्य होतं आणि त्या सैन्यावर फक्त हे 7 मावळे तुटून पडले.
एकाच गोष्टीची खंत की जर महाराजांना आपल्यामुळे राग आला असेल तर जगून काय उपयोग, त्यापेक्षा त्या शत्रूला तिथंच जाऊन ठार मारायचं, या भूमिकेतून ते तिथं त्यांनी स्वारी केली आणि 7चे 7 गतप्राण झाले. शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांच्याही डोळ्यातून अश्रू आले. आपण चुकीच्या वेळी चुकीच्या माणसावर रागावलो असं महाराजांनाही वाटलं. भरपूर पश्चाताप झाला. आणि नंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे प्रतापराव गुजरांच्या नंतरचे सरसेनापती झाले. पण शिवाजी महाराजांचं रागवणं अयोग्य नव्हतं, योग्य होतं. त्याचं कारण हे होतं की शत्रूंची संख्या आधीच कमी नव्हती, प्रचंड शत्रू होते. 5 शाह्यांच्या विरुद्ध आणि दिल्लीच्या सुलतानाच्या विरुद्ध महाराज लढतच होते. कुतुबशाह होता, आदिलशाह होता, बरीदशाह होता, इकडून मुघल होते. या सगळ्यांच्या विरोधात लढायचं, तेवढेच शत्रू जास्त. आणि अशा वेळी आपण एखाद्या शत्रूबद्दल दयाभाव दाखवणं हे अयोग्य आहे, आपल्यालाच घातक ठरणार आहे, आपल्यालाच मारक ठरणार आहे. प्रतापराव गुजरांसारख्या 7 मावळ्यांना त्यांच्या दयाभावामुळं, चुकीच्या दयाभावामुळं प्राण गमवावे लागले. स्वराज्यालाही एका सरपे सेनापतीपासून मुकावं लागलं. एवढं नुकसान झालं स्वराज्याचं, चुकीच्या ठिकाणी दयाभाव दाखवला म्हणून. आणि म्हणून भगवंत सांगतायत, अर्जुना, दूध चांगलं असलं तरी नवजर झालेल्या माणसानं ते घेतलं तर ते घातक ठरतं. त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी दयाभाव असला तरी युद्धाच्या वेळी तो दाखवणं घातक आहे. तू दयाभाव दाखवशील आणि समोरचे बाण मारून तुलाच ठार करून टाकशील, मग तुझ्या दयाभावाचं काय? तुझ्या दयाभावामुळं तुझी अब्रू जाईल. तुझ्या दयाभावामुळं तुझं क्षत्रिय तेज नाश पावेल, नष्ट होऊन जाईल. लोक असं म्हणणार नाहीत की तू दयावान होता अर्जुन म्हणून गतप्राण झाला, असं नाही म्हणणार. अर्जुनामध्ये दम नव्हता, अर्जुनामध्ये युद्ध करण्याची पात्रता नव्हती आणि म्हणून अर्जुन मेला असं लोक म्हणतील. म्हणून अर्जुना, अयोग्य वेळी हा दयाभाव तू दाखवू नकोस. तैसे आनियान करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. अर्थात त्याप्रमाणे भलत्या वेळी भलतेच केले असता हिताचा नाश होतो, म्हणून तू आता सावध हो. तैसे आणि आन करिता, किती सुंदर शब्द वापरलाय माऊलीने. आने आन करिता, चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट जर तू केली, आणि आन म्हणजे भलत्या वेळी भलतेच, आने आन करिता, चुकीच्या वेळी जर चुकीची गोष्ट केली, नाश होईल हिता, असं जर केलं तर आपल्या हिताचं नुकसान होईल, आपल्या हिताचा नाश होईल. म्हणून तू आता सावध होई. आणि म्हणून तू आता सावध हो अर्जुना. भलत्या वेळी भलती गोष्ट करू नको. कोणत्या वेळी काय केलं पाहिजे याचं ज्ञान माणसाला असणं खूप गरजेचं आहे. नीतिशास्त्र सुद्धा सांगतं, कोणतंही कर्म चांगलं किंवा वाईट हे कधी ठरतं, कशावरून ठरतं, तर त्या कर्माला तुम्ही प्रतिसाद कसा देताय, कोणत्या वेळी कोणता आणि कसा प्रतिसाद त्या तुमच्या कर्माला मिळतोय, या गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट केली किंवा चुकीच्या वेळी चांगली गोष्ट केली तरी सुद्धा घातक होऊ शकते. आपल्याकडं कर्मसिद्धांत खूप सूक्ष्मपणे आचरणात आणायचा असं सांगितलंय. तुम्ही कर्म करताना कोणत्या वृत्तीनं करता, कोणत्या वेळी करता, हे खूप महत्वाचं आहे. मी मागे एकदा उदाहरण बहुतेक दिलंय तुम्हाला. जेव्हा 500च्या नोटा बंद झाल्या, 1000च्या नोटा बंद झाल्या, तेव्हा अनेक लोकांनी नोटा बंद झाल्या म्हणून दानधर्म सुरू केला. 100-100च्या नोटा त्यांनी दान केल्या लोकांना. दान केल्या, दानाची भावना चांगली आहे, पण वेळ चुकीची आहे. ते दान त्यावेळी केलं गेलं ज्यावेळी त्याचं मूल्य शून्य झालेलं होतं. एक भिक्षुक एका माणसाच्या घरी भिक्षा मागायला गेला.
त्या घरी त्याला कधीच भिक्षा मिळायची नाही. त्याला माहीत होतं की इथं गेल्यावर भिक्षा मिळणार नाही, परंतु तरीही तो साधू तिथं दरवेळेला जायचा, दरवेळी जायचा. आणि ती बाई काही द्यायची नाही, पण त्याला वाटायचं एखाद्या दिवशी तरी तिला दयाभाव येईल, एखाद्या दिवशी तरी दान करण्याचा सद्गुण तिच्यामध्ये जन्माला येईल. आणि एके दिवशी अचानक त्या बाईनं सांगितलं की महाराज पातेलं धरा, मी देते तुम्हाला माझ्याकडं जे काही वरण वगैरे बनवलेलं आहे ते. आणि त्यानं पातेलं पकडलं, वरून त्या बाईनं वरण टाकलं आणि ते वरण सरळ एक धार पकडून त्या पातेल्यात पडलं. त्या साधूला आश्चर्य वाटलं. साधूने विचारलं, बाई आजपर्यंत इतके दिवस मी तुझ्याकडं भीक मागायला आलो, भिक्षा मागायला आलो, आजपर्यंत कधीच तू मला भिक्षा दिली नाही, आज एकदम पातेलं भरून वरण, काय कारण? त्या बाईनं सांगितलं, महाराज हे वरण 4-5 दिवसापूर्वीच विटलेलं होतं, पण काय करू, मला फेकून द्यायची वृत्ती होईना, ठेवायची वृत्ती होईना. ठेवावं तर इटून गेलंय सगळं, फेकून द्यावं तर मध्ये बरंच काय काय टाकलं होतं, काजू बदाम वगैरे. म्हणून म्हटलं फेकून देण्यापेक्षा तुम्हाला दान म्हणून द्यायला काय हरकत आहे. दानाची भावना निर्माण झाली, पण चुकीच्या वेळी. असा दान करण्याचा सद्गुण जसा फायद्याचा नाही, तसाच भलत्या वेळी भलती गोष्ट करणं. तैसे आनी आन करिता नाश होईल हिता. उलट तू चांगलं करायला जाशील, पण ते चांगलं करायला जाण्यामुळे तुझं नुकसान होईल. तुम्ही दान देताना जर असे विटलेले पदार्थ दुसऱ्यांना देत असाल, तर न दिल्यामुळे लागणाऱ्या पापापेक्षा दिलेलं पाप जास्त घातक असेल. त्या बाईनं त्या साधू पुरुषाला ते दिलं असेल, साधू पुरुषानं ते खाल्लं असेल आणि ते जर आजारी पडले, तर न दिल्यामुळं कदाचित पापही लागलं नसतं, पुण्यही लागलं नसतं, पण दिल्यामुळं पाप पदरामध्ये पडलं असं होऊ शकतं. म्हणून तैसे आनी आन करिता नाश होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. आणि म्हणून अर्जुना तू आता सावध हो. वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. अर्थात तू व्यर्थ का शोकाकुल होतोयस? ज्या धर्माचे आचरणात केव्हाही दोष लागत नाहीत, अशा तुझ्या स्वधर्माकडे तू लक्ष दे. आपण आपला स्वधर्म लक्षात घेतला पाहिजे, आपण आपला स्वधर्म ओळखला पाहिजे. मला आतून काय वाटतं हे ओळखलं पाहिजे, मला आतून काय करावंसं वाटतंय, आणि जे करावंसं वाटतंय तेच करण्यासाठी आपण इथं आलो आहोत. म्हणून आपला आतला आवाज ओळखला पाहिजे. आपल्या आतल्या आवाजाच्या पेक्षा वेगळं काहीतरी जर आपण करायला लागलो तर आपला घात निश्चित आहे. वायाची व्याकुळ काही, तू व्यर्थ व्याकुळ होतोयस अर्जुना. ही व्याकुळ होण्याची जागा नाही, आता व्याकुळ होण्याची गरज नाही. आता तू व्याकुळ झालास तर तुझं नुकसान जास्त होणार आहे. म्हणून वायाची व्याकुळ काही, काही म्हणजे का, वायाची व्यर्थ व्याकुळ का होतोय? आपुला निज धर्म पाही, तुझा निज धर्म काय आहे? बघा, निज धर्म शब्द वापरलाय माऊलींनी. धर्म नाही, बाह्य धर्म नाही, निज धर्म. तो प्रत्येकाचा वेगळा असतो. या जगातला प्रत्येक माणूस अनन्य साधारण आहे, त्याच्यासारखा तोच आहे. देवाकडं कॉपी हा प्रकारच नाही. निसर्ग प्रकृती कधीच कॉपी करत नाही. निसर्गामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढे स्वभाव आहेत, तेवढे धर्म आहेत. असं म्हणतात की काहीतरी 7 जणांचे चेहरे या पृथ्वीवर सारखे असतात, पण त्या 7 जणांना तुम्ही एकत्र आणलं तरी त्या 7 जणांमध्ये तुम्हाला काहीतरी फरक दिसेल. इतकंच काय, आपला जो थंब असतो, अंगठा, आता या पृथ्वीवर जेवढी माणसं जिवंत आहेत त्या जिवंत असलेल्या प्रत्येक माणसाचा अंगठा वेगळा आहे. एकाच्या अंगठ्यासारखा दुसऱ्याचा अंगठा नाही. म्हणून पूर्वी सह्या करायची, आता थंब करतात. कारण आता जग सगळं एकत्र आलंय. एका सहीसारखी दुसरी सही कदाचित करता येऊ शकेल, पण सगळ्यांचे थंब वेगवेगळे असतात. म्हणून आधार कार्ड वगैरे गोष्टीलाही थंब दिला जातो.
कारण थंब डुप्लिकेट करता येत नाही. मी दुसऱ्याची सही डुप्लिकेट करू शकतो, पण दुसऱ्याचा थंब मी चोरू नाही शकत. म्हणजे या जगात जेवढी माणसं आहेत त्या सगळ्याचा नुसता थंब एवढाच आकार सगळ्याचा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. कल्पना करा. इतकंच नाही, आणखी पुढे जाऊन सांगतो. पहिल्या या पृथ्वीवरच्या माणसापासून या पृथ्वीवर होणाऱ्या अंतिम माणसापर्यंत सगळ्यांचे पोटाचे ठसे जरी एकत्र केले तरी तुम्हाला एका ठशासारखा दुसरा ठसा सापडणार नाही. एवढं वैविध्य या ठस्यामध्ये आहे. काय वैविध्य असेल? निसर्ग कॉपी करत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग दुसऱ्याचं बघून आपण का धर्म दुसऱ्याचा स्वीकारावा? इथं अर्जुन स्वतःचा धर्म सांगत नाहीये, स्वतःच्या स्वभावाप्रमाणे बोलत नाहीये. कारण भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला पूर्णपणे ओळखतात. अर्जुनाची आवड काय, अर्जुनाची नावड काय, अर्जुन काय कधी कोणत्या वेळी का बोलतो हे सगळं भगवंताला माहिती आहे. म्हणून अर्जुन आता जो दयाभाव दाखवतोय तो त्याचा धर्म नाही, तो त्याचा स्वभाव नाही, हे भगवंतांनी चांगलं ओळखलेलं आहे. आणि म्हणून भगवंताची धडपड आहे, म्हणून भगवंताचा प्रयत्न आहे की अर्जुनानं त्याच्या स्वधर्माप्रमाणे त्याच्या धर्माप्रमाणे वागावं. आणि म्हणून आपला निज धर्म पाही, म्हणून तो तुझा धर्म थोडासा लक्षपूर्वक बघून घे. कारण तू नीट लक्षपूर्वक तुझा धर्म बघितला तर तुला कळेल की तुझ्यामध्ये क्षत्रियत्व आहे, युद्ध करण्याची लालस आहे तुझ्यामध्ये. असं मोठं युद्ध कधी मला आयुष्यात लढायला मिळेल ही आकांक्षा होती तुझी, आणि ती आकांक्षा पूर्ण होते. आणि अशा वेळी तू दुसऱ्याचा धर्म स्वीकारतोयस. जो आचरिता बाधू नाही कवने काळी, आपल्या धर्माप्रमाणे स्वधर्माप्रमाणे आपण आचरण करायला गेलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. जो आचरिता म्हणजे निज धर्मू आचरिता, जो आपला निज धर्म आहे त्याचं आचरण केला असता कोणताही बाध नाही, म्हणजे कोणताही दोष लागणार नाही. कवने काळी, कोणत्याही काळात कोणत्याही प्रकारचा दोष तुला लागणार नाही. आपण आपल्या धर्माप्रमाणे का वागावं याची काही कारण आहेत. त्यातलं एक महत्वाचं कारण हेही आहे की आपण आपल्या धर्माप्रमाणे वागतो, याचा अर्थ आपण निसर्गानं भगवंतानं लावून दिलेल्या एका प्रक्रियेचा भाग होऊन जगतो. आणि जेव्हा एखाद्या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण जगतो तेव्हा ती प्रक्रिया आपल्यासाठी हितकारक होते, घातक ठरत नाही. आणि आपण त्या प्रक्रियेच्या आडवं यायचा प्रयत्न केला की तीच प्रक्रिया आपला घात करते. हे सगळं विश्व त्या विश्व नियंत्यानं सुरू केलंय. हे विश्व असंच चालत राहावं ही त्या नियंत्याची इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे त्याला हवं तसं त्यानं प्रत्येक माणसाला बनवलंय, तसा त्याचा स्वभाव त्यानं बनवलाय. आणि आपण त्या स्वभावाप्रमाणे वागलो नाही, दुसऱ्याचा स्वभाव आपण आपल्या अंगावरती घेतला तर त्या प्रक्रियेला, जगरहाटणं ज्याला आपण म्हणू, जग चालण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला मोठा अडथळा होतो. आणि म्हणून भगवंत सांगतायत की तू त्या सृष्टीच्या प्रक्रियेच्या आड येऊ नकोस. सृष्टी चालत राहणारी, आणि त्या चालत राहणाऱ्या सृष्टीला तुला फक्त अनुमोदन द्यायचं आहे, फक्त सोबत राहायचं आहे. आणि जो अनुमोदन देतो म्हणजेच आपल्या निजधर्माप्रमाणे वागतो त्याला कोणत्याही प्रकारचा दोष कोणत्याही वेळी लागत नाही. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळी जे. अर्थात राजमार्गावरून जात असता जसा कधीही अपाय होत नाही किंवा दिव्याच्या साह्याने चालले असता अडखळत नाही. आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे, एखाद्या ठिकाणी मुक्कामाला आपल्याला जायचं आहे, आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणी जाताना जर आपण चांगला मार्ग स्वीकारला तर आपल्याला बाध होत नाही.